हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मुंड्याचं माप काढणार आहोत। त्यानुसार फॅन्सी स्लीव आपण प्रत्येक साईजसाठी मुंड्याचं माप घेऊन कसं कट करायचं हे आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण आधी जो आपला ब्लाऊजचा पाठीमागचा पार्ट असतो त्याची कटिंग करणार आहोत। डबल मी पेपर फोल्ड ठेवलाय। उंची आता जी ब्लाऊजची उंची आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर यात मी 13 वरती 1 पॉइंट देते। तयार ब्लाऊज असणार आहे आपला 12 इंचावरती। नॉर्मल नेक असेल 9 इंचाचा, तर आपण 5.5चा शोल्डर घ्यायचे। मुंड्याची उंची साईज नुसार 28 असेल तर तुम्ही 5 घ्यायची, 28 च्या पुढे असेल 32 5.5 घ्यायची, 34 असेल तुम्ही ते 6 घ्यायची। कॉमन माप सांगते मी तुम्हाला, इथे आपल्याला घ्यायचं 6 इंचावरती। आता जसं की जे चेस्टचं माप आहे त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे। आता इथे आपण 32 इंचाचा चेस्ट घेतला तर तुम्ही 8 वरती 1 पॉइंट द्या। जे नवीन शिकताय शिलाई मार्जिन द्यायची 2 इंचावरती। मुंड्यासाठी मी 2 इंच का घेतली आहे, कारण ज्या फॅन्सी स्लीव आपण जेव्हा कट करू त्यासाठी आपण एक्स्ट्रा इथं मुंड्याचं माप मी वाढवून घेतले। मार्जिन 1.5 इंचाची 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतले। आता जी बॅकची गोलाई द्यायची आहे ती आपल्याला द्यायची आहे 1.5 इंचावरती। जे तुमचं कमरेचं माप आहे त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे। आता कमर घेर आहे आपला इथे 30 इंचाचा, तर कमर घेर आहे 30 इंचाचा, तर आपण 7.5 वरती 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचची मार्जिन, कारण पाठीमागे टाकायची आपल्याला टक्स। आता यानंतर बघा गळ्याचा जो घेरा आहे तो गळ्याचा घेरा घ्यायचा आपल्याला। जसं आपला नेक आहे त्यानुसार आपण गळ्याचा घेरा घ्यायचा। तर कॉमन माप सांगते 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा घ्यायचा आहे। आणि पाठीमागची जी गळ्याची उंची ती आपल्याला 9 तयार हवी, ती आपण म्हटलं मी घेते 9.5, म्हणजेच की 1/2 इंच एक्स्ट्रा। आता तुम्हाला जर इथून पसरट गळा घ्यायचा आहे तर आपण म्हटलं तुम्ही खालचा जो घेरा आहे तो मी इथे घेते 3.5 इंचावरती। आणि अशा वेळेस जर आपलं शोल्डर इथे डाऊन होत असेल तर मग अजून काय वेगळं चेंजेस करायचं हे आपण पाहूया। पण त्याआधी मी गळ्याला आकार देऊन घेते। पसरट आपण गळा घेतलाय, इथे हलकीशी आपल्याला घ्यायची गोलाई। शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाहीये, फक्त इथे जेव्हा आपण इथे पसरट गळा जेव्हा आपण घेतला तेव्हा इथे शोल्डरचा जो हा पार्ट आहे गोलाईवाला, याला आपल्याला या पॉइंटने अगदी आतल्या हाताने यायचंय शोल्डरला। जस्ट 2 लाईन एवढं मी शोल्डर इथे कमी केलंय। शोल्डर सुद्धा आपण इथे कमी केलंय आणि अगदी आतल्या हाताने आपण इथे आत आलोय। तर आता आपल्याला फॅन्सी स्लीव बघायची आहे, तर आधी एक्स्ट्रा वाला जो पार्ट आहे तो आपण आधी कट करून घेऊया। आता इथे बघा आपण डीप नेक पसरट नुसार आपण शोल्डर कसं कमी जास्त करायचं हे आपण या पेपर कटिंग मध्ये बघितलं। आता हे बघितल्यानंतर की स्पेशली जो व्हिडिओ तो आहे आपला स्लीव साठीचा, तर याच्यासाठी माप कुठलं घ्यायचं, हा जो आपला मुंड्याचं जे माप आहे याला तिरकस ठेवायचं या पद्धतीने। आता बघा रेडी याला बघितलं तर आपण हे दाखवतो आपला नेक 8 इंचावरती। तर बस मी आता हे 8 घेतलंय। आता याला आपण साईडला ठेवूया। आता साधी स्लीव आपण जर कट करायची तर इथे आधी डबल फोल्ड पेपर घेतलाय मी, आणि जी बंद बाजू आहे, जी कापडाची बंद बाजू ती आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे। आणि उंची आता बंद बाजूपासून उंची टाकायची, जी काही तुमच्या स्लीवची उंची आहे तेवढी आपण या कापडामध्ये घ्यायची। आता बघा इथे जर मला 8 स्लीवची उंची हवी तर फिक्स 8 वरती 1 पॉइंट द्या। अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। यातच तुम्हाला पट्टी फोल्ड करायची तर तुम्हाला यात 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर का 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, 1/2 इंच जेव्हा तुम्ही शोल्डरला स्लीव लावणार तेव्हा 1/2 इंच जाईल आणि 1.5 इंचची खाली आपल्याला इथे पट्टी फोल्ड करायची। तर त्यासाठी आपण काय करणार आहे, तिथं पूर्ण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। आता हे झालं उंचीविषयी। जे दंडघेराचं माप आहे त्याचा, आता जर तुमचं दंडघेर इथे 10 इंचाचा आहे तर याचा निम्मा पार्ट टाका, म्हणजेच की 5 इंचावरती। इथून पुढे मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंचाची। आता सरळ याच पॉइंटला आपला शोल्डरचा भाग हा पूर्णपणे ब्रॉड आहे। काखेतला जो भाग असतो तो पूर्णपणे बॉडीचा निमुडता असतो, तर त्याच्यासाठी एक फिक्स माप आहे। यासाठी आपल्याला लहान साईज असेल तर तुम्ही 2.5 इंचावरती घ्या, बिग साईज असेल तर तुम्ही 3 इंचावरती घ्या। मग आता हे कसा अंदाज येईल, तर साधारण 28 साईजच्या आत असेल तर तुम्ही 2.5 घ्या, 28च्या पुढे असेल तर तुम्ही इथे 3 घ्यायचंय। आता 8 इंच आपल्याला मुंड्याचं फिक्स माप भेटलंय। तर आता हे घेताना आपण जसं की कापड
4 कापडात घडी घालायची आहे आणि आपल्याला याचं जे 8 आपल्याला भेटलंय माप हे आपलं फिक्स येईल गोलाईमध्ये. तर या पॉइंट पासून आपल्याला काय करायचं, इथे 6.5 या पॉइंट पासून तिरकचं 6.5 वरती आपल्याला घ्यायचंय आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची. आता माप कसं आलं हे लक्षात घ्यायचंय. ते बघा या पॉइंटला 6.5, 7.5 आणि तिरकसचं एक 8 इंचावरती, याले तिरकसचं 8 इंचावरती परफेक्ट माप आपण घेतलंय. आता याला आपण काय करायचं, या पॉइंट पासून निमुडतो. जिथे मी पॉइंट दिलाय बरेच जणांना आकार जमत नाही, तर या पॉइंटला आधी सरळ याला इथे मॅच करून द्यायचंय. जिथे आपण फिक्सवाला पॉइंट दिला तिथे मॅच करायचंय आणि इथून पुढे मग या पद्धतीने याला निमुडता आकार द्यायचंय. जिथे आपली शिलाई मार्जिन राहते त्या पॉइंटला सरळ निमुडता आकार द्यायचा या पद्धतीने. इथे आपण स्केलचा वापर करायचा आहे. तिरकसा जो मार्जिनवाला पॉइंट आहे याला मॅच करताना या पद्धतीने स्केलचा वापर करायचा आहे. आता हे झालं. मी मार्जिनवाली पॉइंट का मॅच केला, कारण जेव्हा आपण फ्रंटला जो आपण पुढचा पार्ट मॅच करू तर त्यासाठी आधी आपण एक्स्ट्रावाला जो स्लीवचा पार्ट आहे तो आधी आपण कट करून घेऊया. आता यात बघा पाठीमागचा भाग आपला ब्रॉड राहतो, पुढचा भाग आपला निमुळता राहतो बॉडीच्या शेपनुसार. त्याला आपल्याला आता जो पार्ट आपल्याला फ्रंट पार्टला मॅच करायचं आहे त्याची एक सोपी पद्धत सांगेन तुम्हाला. वरून जिथे मी आकार दिलाय इथे 1 इंच आपल्याला सोडायचं आहे आणि हा जो आपला मार्जिन वाला इथेही सोडायचं आहे. फक्त हा जो याचा सेंट्रल पॉइंट आहे याच्यात माप किती घ्यायचंय, टेपच्या 2 लाईनी, सेंट्रल पॉइंट पासून टेपच्या 2 लाईनी, फक्त इथे 1 पॉइंट देऊन घ्यायचं या पद्धतीने. हा पॉइंट दिला आणि याला आकार देताना याच पद्धतीने आकार देऊन आपल्याला इथे मॅच करायचंय. याच आकारात इथे आपल्याला मॅच करायचंय. आता याची कटिंग कशी करायची, जिथे मी लाईन ड्रॉ केली त्याच्या सुद्धा अलीकडून मी याला कट करणार आहे याच आकारात या पद्धतीने. वरती सुद्धा 1 इंच मी ठेवलंय. जे मार्जिनवाले ते सुद्धा आहे तसं ठेवलंय. जर मार्जिनवाले तुम्ही कमी जास्त केलं, जेव्हा आपण साईडने पुढचा आणि पाठीमागचा भाग जेव्हा आपण इथं मॅच करतो तेव्हा होतं काय, कमी जास्त होतं. त्याच्यामुळे मार्जिनमध्ये आपल्याला कमी करायचं नाही. फक्त हा जो पार्ट आहे हा आपण कट केलाय. आता ही तर झाली आपली नॉर्मल स्लीव. आता आपल्याला फॅन्सी स्लीव कट करायची, तर त्यासाठी आपण परत पेपरचा वापर करणार आहोत. आता मी इथे साधा न्यूजपेपर परत घेतलाय, याची डबल घडी घातली आणि याची परत आपल्याला घालायची 4 कापडामध्ये घडी. 4 पेपरामध्ये आपण याची घडी घातली. आता मला इथे अंब्रेला स्लीव हवी. कापड द्यायसाठी भरपूर लागतो, एक्स्ट्रा कापड इथे आपल्याला लागतो. तर इथे आपण मुंडेचं माप घेतलंय 8 इंचावरती. पूर्ण जे मुंड्याचं माप घेतलं ते 16 येईल बरोबर. तर आपल्याला 8च्याही याला निम्मे करायचं, म्हणजेच की या पॉइंट पासून घ्यायचं आपल्याला 4 इंचावरती. तिरकसचं माप घ्यायचंय 4. चौथा पार्ट मी 4 कापडात घडी घेतली आहे. चौथा पार्ट टाकतोय आणि ही एका स्लीव कट होणार आहे. लक्षात घ्या आपल्याला एका पार्टची. दोघही पार्टसाठी आपल्याला अजून याच पद्धतीने कापड घडी करून एकाच वेळेस ठेवू शकतो, पण मी तुम्हाला सिंगल स्लीव इथे कट करून दाखवते. इथे मी 4 घेतलंय. आता या 4ला या पद्धतीने हलकासा गोलाईमध्ये आकार देते. आता जेवढा तुमचा कापड आहे आणि ज्यानुसार तुम्हाला उंची घ्यायची त्यानुसार तुम्ही घ्यायची, पण जिथे आता जेवढा माझा पेपर त्यानुसार मी तुम्हाला सर्कलमध्ये स्लीव इथे कट करून दाखवते. आता साधारण इथे आपण 5 इंचाची स्लीव घेऊया. तर इथे 5 5 5 आणि 5. आता मी पूर्ण 5 घेत याला सर्कलमध्ये आपल्याला इथे मॅच करायचं या पद्धतीने. आता अंब्रेलाचा कट जो आहे तो आपल्या इथे रेडी होईल. आता अंब्रेला स्लीव या पद्धतीने आपली कट झाली, पण ही फक्त एका साईडची कट झाली आपलीवाली. फक्त एका साईडची स्लीव कट झाली, दोघं साईडची नाही. आता हिला एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला जो आपला पाठीमागचा पार्ट आहे आता याला मॅच करताना बघा या पॉइंट पासून. आता या एका साईडचं म्हणजे आता या पॉइंटला बघा मी याला डबल ठेवते, म्हणजे हा या पॉइंटचा मॅच करणारा हा भाग झाला इथपर्यंत. या पॉइंटला हा बरोबर मॅच होईल. ही एकाच साईडची स्लीव झाली. एक स्लीव रेडी. हा भाग शोल्डरला ठेवायचा आहे, हा भाग मागे आणि हा भाग पुढे. एका साईडची स्लीव झाली आहे. दुसऱ्या पॉइंटला म्हणजेच की हा पाठीमागचा भाग आहे, पुढे एक पार्ट येईल आणि ही एका साईडची स्लीव
अम्ब्रेला स्लीव रेडी आहे. सेम मेजरमेंट घेऊन दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला स्लीव कट करायची. याला पूर्णपणे तुम्ही इथे पिको करायचं या फ्रिलला आणि या पद्धतीने पूर्णपणे ही जेव्हा मॅच येते याला पूर्णपणे या पद्धतीने फ्रिल येतो स्लीवला. ती आपण पेपर कटिंग बघितली. 2 स्लीव आपल्या कट करून झालंय. आता परत आपण तिसरी स्लीव इथे कट करणार आहोत. त्यासाठी मी परत न्यूजपेपरचा वापर करते. तर आता यात बघा सिंगल स्लीव कट करायची आपल्याला. सोपी आणि साधी झटपट पद्धत तुम्हाला मी सांगेन. आता जी नवीन स्लीव निघाली इथे तुम्हाला चुडीदार स्लीव म्हणा किंवा फुगाबाई जिला म्हणतात, बस तिच्यासाठीची कटिंग कशी करायची. त्यासाठी वेगळी कटिंग करायची गरज नाही. एक सोपी आणि साधी पद्धत झटपट आपण पाहणार. जेवढा आपला कापड आहे वेगळी कटिंग करायची त्याला गरज नाही. या पॉईंटपासून इथे मी कापड घेतलाय. आता जेवढी मला हवी आहे तेवढ्यानुसार मी या पॉईंटला फक्त याला आकार द्यायचा आहे. प्लेट्सचा आकार द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे. आता या पॉईंटला तुम्ही जेवढा प्लेट्सचा आकार देणार त्या पद्धतीने कापडाला इथे फुगा तयार होते बघा या पद्धतीने. आता याच्यावरून तुम्ही अंदाज लावायचा की कापड आपल्याला किती लागणार आहे. आणि इथे प्लेट्स टाकल्यानंतर हा प्लेट्सवाला पार्ट आपल्याला इथे मॅच करायचा आहे. इथे मॅच केल्यानंतर आता सपोज इथे मी 5 इंचाची माझी स्लीवची उंची घेतली. तो कापड मी सरळ कट केला. जिथे माझी 5 इंचाची स्लीव आहे त्याला मी सरळ कापड कट केला. या पॉईंटला प्लेट्स लावून मी इथे मॅच केलं. जशा मी वरती प्लेट्स टाकल्या कापडाला सेम साईजमध्ये मला खाली सुद्धा इथे प्लेट्स टाकून घ्यायचे या पद्धतीने. बरोबर फुगा इथे बाईला तयार होतो बघा. आता इथे पण प्लेट्स आल्या आणि जिथे आपण शोल्डरला मॅच केलं या पॉईंटला इथे सुद्धा आपल्या प्लेट्स आल्या. जे नवीन शिकते त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगते. आता हा आपला मुंड्याचा भाग आला. तर मुंड्यासाठी जो कापड माझा उरलाय, आता हा माझा पट्टीवाला कापड आहे. तर याला मी काय करणार आहे या पॉईंटला स्टिच करणार आहे. इथे या पॉईंटला स्टिच केलं आणि त्याच्यावरून ही जी आपली खालची जी पट्टीचा पार्ट आहे त्याला इथे आपण स्टिच करून द्यायचं आणि या पद्धतीने आपली स्लीव इथे रेडी होईल. तर ही झाली आपली तिसरी स्लीव म्हणजेच की फुगाबाई. ही एक सोपी पद्धत. आता आपण चौथी स्लीव इथे बघूया. आता इथे बघा आपण मेगा स्लीव कट करणार आहोत. त्यासाठी मी न्यूजपेपर घेतलाय, डबल घडी घातली. आता याची फक्त घडी कशी घालायची तर हा पार्ट महत्वाचा. बंद बाजू माझ्याकडून आहे आणि परत जो आपला खाली जो बॉटमचा पार्ट असतो तो सुद्धा याला बंद लागतो, त्याला मेघाबाई असं म्हणतात. तर हा जो खाली बॉटमचा पार्ट आहे हा सुद्धा मी इथे बंद घेतलाय. तर याची कटिंग करताना जी काही उंची आता इथे माझी 5ची उंची, तर मी या पॉईंटपासून 1 इंच एक्स्ट्रा घेत 6 वरती 1 पॉईंट देते. दंडघेर जो काही आहे, आता 12 इंचाचा दंडघेर असेल तर तुम्ही 6 वरती 1 पॉईंट द्या. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता हा झाला मार्जिनवाला पॉईंट. आता इथून परत आपल्याला काकीतलं मेजरमेंट टाकायचं आहे 3 इंचावरती तिरकसं. आणि जसं की मुंड्याची उंची आपण घेतली सेम त्याच पद्धतीने 6.5 आणि परत 1.5 इंचाची मार्जिन. तर बघा आता ही जी स्लीव आहे हिला मेघाबाईची कटिंग कसं म्हणतात, एकाच वेळेत 2 स्लीव कट करणे त्याला मेगा स्लीव असं म्हणतात. म्हणजेच की या पद्धतीने ही झाली आपली मेघाबाई. ही एका वेळेस ही एका साईडची आपण कट केली. याच पद्धतीने तुम्ही 8 कापडात कापड ठेवायचं आणि या पद्धतीने मेगा स्लीव इथे कट करायची. खाली बॉटमचा पार्ट बंद आला तिला आपण मेगा स्लीव असं म्हणतो. तर बघा एकाच वेळेस आपण 4 स्लीव कट केलंय, पाठीमागचा पार्ट कट केलाय. जे बेसिक गोष्टी शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी आपण आजची पेपर कटिंग बघितली. याच पद्धतीने नवीन स्लीव किंवा मग कुठल्याही प्रकारे तुम्हाला पेपर कटिंग बघायची आहे तर त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा. त्यानुसार नेक्स्ट आपण पेपर कटिंग इथे बघूया. आजच्या व्हिडिओत काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा.